आज आपण बघणार आहे सर्ट आणि इंडायसेस. या आधी पण मी सर्ट आणि इंडायसेसचं एक लेक्चर घेतलं आहे, त्याला आपण पार्ट 1 देऊया. ओके, ते तुम्ही बघून घ्या. आता बघूया आपण पार्ट 2. ओके, बघा असे जर प्रॉब्लेम आले तर मग कसे करायचे. ओके, त्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक घेतलाय. आता इथे बघा 1/√3 - √2 आहे. ओके, हे प्रॉब्लेम सगळ्यात पूर्वी आपण ट्रॅडिशनल मेथडला बघूया. ओके, आणि नंतर बघू आपण ट्रिक. बघा इथे काय 1/√3 - √2 आहे. ओके, हे प्रॉब्लेम आपण आधी करताना कसं बघा, इथे √3 - √2 आहे, तर मग इथे आपण काय करायचं, मल्टिप्लाय करत होतो प्लस, म्हणजे √3 + √2. आता वरती मल्टिप्लाय केलं तर मग खालचं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल √3 + √2. ओके, नंतर काय करायचं बघा, इथे हा √3 + √2. ओके, आणि खाली काय होईल मग √3 चा स्क्वेअर - √2 चा स्क्वेअर. ओके, आपण याला बघा एक स्टेप वाढवून घेऊ. आपण याला असं देतो बघा, √3 - √2 हा एक ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट √3 + √2. आता बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, जर a - b आणि a + b जर असत तर याला आपण a² - b² लिहितो. ओके, म्हणजे a² - b² याचा फॉर्म्युला आहे a - b a + b. ओके, मग आता कसं करायचं बघा, इथे हा √3 + √2 अपॉन इथे काय मग √3 ला स्क्वेअर -√2 याला काय स्क्वेअर. ओके, बघा जेव्हा असं येते √3 आणि याला जर स्क्वेअर येते, ठीक आहे, तर हा रूट ना हा इथे काही नाही, म्हणजे 2 असते कुठलं पण. ओके, हे काय ते कॅन्सल होते, मग इथे याचा काय ते मग 3. ओके, म्हणजे बघा √3 + √2 अपॉन इथे काय मग 3 - 2, म्हणजे हा √3 + √2 अपॉन काय 3 मधून 2 मायनस झालं तर 1 येतो आहे ना, म्हणजे याचे आन्सर काय झालं √3 + √2. ओके, आता बघा सेकंड बघा, हे सेम प्रॉब्लेम आता आपण ट्रिक नुसार बघूया. इथे बघा आपल्याला 1/√3 - √2 दिला. ओके, तर याचा आन्सर काय आला √3 + √2. म्हणजे इथे मायनस दिला, त्याचा आन्सर मध्ये आला प्लस मध्ये आला. इथे बघा आपल्याला यांनी हे प्लस मध्ये दिलाय, म्हणजे याचं जे आन्सर इथे मायनस मध्ये बघा, कारण जेव्हा आपण याला जेव्हा मल्टिप्लाय करू, याला आपण कशाने मल्टिप्लाय करू, √7 - √5 याच नंबरने मल्टिप्लाय करू आपण, है ना. त्याच्यामुळे इथे काय येणार मग मायनस, हे संख्या मायनस मध्ये येणार. म्हणजे इथे बघा √7 मायनस काय येणार √5 है ना, आणि याचा काय असते डिफरन्स, म्हणजे √7 चा स्क्वेअर जर आपण केला तर 7 राहील, आणि इथे √5 चा स्क्वेअर केला तर 5 राहील. म्हणजे इथे काय इथे 2 आहे, इथे 2, आणि इथे जर आपण 7 मायनस काय मग ते 5 होईल. ओके, म्हणजे 2 √7 - √5, तर √7 - √5 अपॉन काय 7 मधून 5 गेले 2 राहिले, म्हणजे 2 to get कॅन्सल. याचा आन्सर काय राहील √7 - √5. ओके, आता समज तुम्हाला, आता बघा, आता तुम्ही एका मिनिटात सॉल्व्ह करायला घ्याला. बघा हे जर प्रॉब्लेम इथे घेतलं, काय प्रॉब्लेम बघा, नंतर थर्ड प्रॉब्लेम बघून घेऊ आपण. 1/√7 - √6 ना. आता हे कसं सॉल्व्ह होईल बघा, इथं मायनस आहे, म्हणजे ऑब्विसली याचा आन्सर प्लस मध्ये येईल, म्हणजे काय येईल √7 + √6. ओके, हे झालं याचं आन्सर. ओके, नंतर बघा 1/√3 + √2 घेतलं. ओके, तर याचा आन्सर काय येईल, इथे प्लस आहे, मग याचा आन्सर कशामध्ये मायनस मध्ये, √3 - √2, आणि याचा जर डिफरन्स केला तर काय होते 1 होते. 1 दिला तर काय होईल मग √3 - √2. ओके, आणि याचा डिफरन्स काय होईल आपला 1 होईल, म्हणजे याचा आन्सर काय येईल √7 + √6. बघा, ओके, असं जर प्रॉब्लेम आला तर मग ते कसं करायचं बघा, इथे √12 - 2 √35 आहे,
यानी इथे काय 1 अपॉन प्लस 1 अपॉन रूट 12 मायनस 2 रूट 35 आहे. ओके, आपण बघा त्या दिवशी एक ट्रिक पाहिली होती याच्या आधीच्या लेक्चर मध्ये. इथे जर 2 असेल तर आपण याचे काय करत असतो, याला स्प्लिट अप करत असतो है ना. इथं बघा काय रूट 12 आहे मायनस 2 रूट 35 आहे. तर आपण काय करतो, ह्या 35 ला स्प्लिट अप होतो है ना. त्यावेळी 7 5 जा 35 आणि ह्या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर 12 येते बरोबर. मग इथे काय होईल रूट 7 है ना, काय होईल रूट 7 मायनस रूट 5. मायनस का लिहिला तर इथे साईड मायनस आहे. ओके, नंतर प्लस 1 अपॉन हे आपण आता शिकलो नाही, हे आपण आता शिकलो ना. काय होणार आहे इथे, काय येणार आहे बघा, इथे काय आहे रूट 7 मायनस रूट 5. ओके, हे बघा आता जे आपण शिकलो त्यामध्ये आलं आहे सेम तसंच आहे बघा. इथे आपण तसं लिहून घेऊया रूट 7 मायनस रूट 5 आणि प्लस हे कसं होणार आता हे बघा. आपण इथं मायनस संख्या हे असं आहे बघा रूट 7 मायनस रूट 5 आहे ना. तर याचा आन्सर काय येणार, हे इथे मायनस मध्ये आहे प्रॉब्लेम, तर इथे काय येणार रूट 7 प्लस रूट 5 येणार आणि मग याचा डिफरन्स है ना 7 मायनस 5 2 मग बरोबर. म्हणजे याचा आन्सर काय येईल मग रूट 7 प्लस रूट 5 अपॉन 2. ओके, आता हा 2 डिवाइडला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, काय होणार मग रूट 7 मायनस 2 रूट 5 प्लस रूट 7 प्लस रूट 5. ओके, आता बघा इथे कसं होईल, हा 2 रूट 7 आहे ना आणि हा रूट 7 आहे. इथे 2 आहे, इथे काहीच नाही म्हणजे काय समोर 1 आहे. म्हणजे काय होईल हा 2 राहील अपॉनला, हा 2 अपॉनलाच राहील. ओके, हा 2 अपॉनला ठीक आहे. मग काय होईल 3 रूट 7 है ना, 3 रूट 7 मायनस आता हा रूट 2 रूट 5 आहे है ना. याच्यातून हा वाला मायनस होणार बरोबर. म्हणजे काय होईल मायनस रूट 5 अपॉन 2. ओके, हे प्रॉब्लेमला अशा प्रकारे करता येईल बघा स्टुडंट. असं जर प्रॉब्लेम असेल तर मग कसं करायचं बघा. असं प्रॉब्लेम असेल तिथं काय आहे रूट 7 प्लस रूट 5 आहे अपॉन मध्ये रूट 7 मायनस रूट 5 आहे. ओके, अशा वेळेस काय करायचं, ह्या दोघांची ऍडिशन करायची. 7 प्लस 5 काय ते 12 चे हाफ 6, 12 चे अर्धे 6. ओके, इथे प्लस आहे म्हणून प्लस. ओके, आणि नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 7 5 जा 35 म्हणजे रूट 35 अपॉन ह्या दोघांचा डिफरन्स 7 मायनस 5 2 आणि त्याच्या अर्धे 1. म्हणजे याचा आन्सर काय होईल 6 प्लस रूट 35. आता हे पण सेम तसंच प्रॉब्लेम आहे बघा. इथे रूट 5 मायनस रूट 3 अपॉन रूट 5 प्लस रूट 3 आहे. तर ह्या दोघांची ऍडिशन काय 5 प्लस 3 8, 8 चे हाफ 4. ओके, इथे मायनस आहे तर मायनस. आता 5 3 जा 15 म्हणजे रूट 15 अपॉन ह्या दोघांचा डिफरन्स किती ते 2 येते. 5 मायनस 3 2 है ना, 2 चे त्याच्या अर्धे 1. म्हणजे याचा आन्सर काय येईल 4 मायनस रूट 15. ओके, आता बघा स्टुडंट असं प्रॉब्लेम असेल तर मग काय करायचं बघा. इथे सेम तसंच आहे. 7 प्लस 5 12, 12 चे हाफ 6. इथे प्लस आहे तर प्लस. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल 7 5 जा 35 म्हणजे रूट 35 अपॉन ह्या दोघांचा डिफरन्स काय तो 2, 2 च्या अर्धे 1 म्हणजे इथे 1. आता इथे मायनस आहे तर मायनस. ओके, आता इथे पण तसंच 7 प्लस 5 12, 12 चे हाफ 6. ओके, इथे मायनस आहे तर मायनस आणि नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होते रूट 35 अपॉन 7 मायनस 5 किती होते 2, 2 चा अर्धा 1 म्हणजे इथे काय ते 1. ओके, इथे प्लस असलं तरी मायनस करायचं, डिफरन्स घ्यायचा. इथे मायनसचा डिफरन्सच घ्यायचा. ठीक आहे. आता बघा मग काय राहिलं 6 प्लस रूट 35 इथे मायनस 6 आणि हा मायनस मायनस काय होईल प्लस रूट 35. ओके, आता हे प्लस 6 मायनस 6 गेट कॅन्सल. ओके, मग काय राहिलं 2 रूट 35 दॅट इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते. ओके, आज आपण इथे पूर्ण ट्रिक्स बघितले आहे.